अवघ्या 3 दिवसावर आलेलं लग्न. त्यामुळे घरात लग्नाची लगबग सुरू होती. तयारी आणि आनंद साजरा करण्याच्या योजना केल्या जात होत्या. लग्न घरात आनंदाचं वातावरण होतं. घरासमोर हळदीचा मंडप टाकण्यात आला होता. लग्नासाठी पाहुणे येण्यास सुरुवात झाली होती. नवरदेवाची संपूर्ण गावात ओळख असल्यानं त्या गावात जणू एक वेगळीच मैफिल निर्माण झाली होती. आनंदाचा प्रचंड वारा चालू असताना लग्न घरातल्या नवरदेवावरच काळाने घाला घातला आणि क्षणात सर्व काही संपलं. धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जाके पिंपरी या गावातील ही अति दुर्दैवी घटना घडली. हळदी कार्यक्रमासाठी ज्या घरासमोर मंडप लावण्यात आला होता, दुर्दैवाने त्याच मंडपात आता नवरदेवाचा मृतदेह ठेवण्यात आला. या वेदनादायी घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण गावात जणू एक सुन्न करणारं वातावरण तयार झालं. अख्ख्या गावात शांतता पसरली. गावातील प्रत्येक व्यक्ती निशब्द झाला. भैरवनाथ लांडगे असं या मयत तरुणाचं नाव आहे. अवघा 25 वर्ष नवतरुण होता. उद्या 22 जून रोजी त्याचं लग्न होणार होतं. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भैरवनाथ लांडगे हा तरुण झिरो लाईनमॅन म्हणून स्थानिक पातळीवर वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्याच्या हाताखाली काम करायचा. काल सकाळी 9 वाजेच्या सुमारास गावातील लाईट गेले असल्यानं विद्युत पोलवरील स्विच बदलण्याचं काम चालू होतं. मयत भैरवनाथ याच्या काय मनात आलं देव जाणे. एकीकडे लग्नाची तयारी चालू असतानाच तो त्या ठिकाणी काम करण्यासाठी गेला. विद्युत पोलवरील स्विच बदलताना नेमकी त्याच वेळी त्याला अचानक विजेचा शॉक लागला. यात भैरवनाथ याचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने लांडगे कुटुंबियावर आभाळ कोसळल्यासारखी अवस्था झाली आहे. तर संपूर्ण गावासह धाराशिव जिल्ह्यात शोककळा पसरली असून जिल्ह्यातील अनेक नागरिक, समाज माध्यम लांडगे कुटुंबियांना प्रत्यक्ष भेटून शोक व्यक्त करत आहे. अवघ्या काही दिवसावर आलेलं लग्न आणि त्याआधी झालेलं हे दुर्दैवी निधन यामुळे संपूर्ण गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील ग्रामस्थ सांगत आहेत की भैरव हा तरुण अति मेहनती, इमानदार आणि विश्वासू अत्यंत चांगल्या स्वभावाचा तरुण होता. नक्कीच हादरा देणारी ही घटना आहे. होणाऱ्या नवरीला ही बातमी समजल्यानंतर तिच्यावर जणू आभाळ कोसळलं असेल. हाताला मेहंदी आणि हळद लागण्याआधी होणाऱ्या नवरीवर हा वाईट प्रसंग आला. अशा या हृदयद्रावक घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका.